शिंदेंनी उठाव केला, तो शिंदेना मुख्यमंत्री होण्यासाठी केला की माझी एक चूक दाखवा किंवा मी कोणाला मॅनेज झाल्याचं दाखवा, मी जाहीरपणे आत्महत्या करून भर चौकात. सोयाबीनला कापसाला भाव द्या, मायच्या याची एका योजनेची गरज नाही आम्हाला. आईची शपथ की माझी शिकार करायला तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. हिंमत असेल तर तुम्ही माझी शिकार करून दाखवा. माझं चॅलेंज आहे या जिल्ह्यातल्या सत्ताधारी नेत्यांना की जरा एखादा मोर्चा काढा आणि दणकावून यांच्यावर लाठीचार्ज होऊ द्या. ढुंगणाला पाय लावून पळतील सगळे. आज या विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवच्या विरोधात जेवढा मी बोलतो तेवढा बोलतो का जिल्ह्यात कुणी मायचा लाल म्हणून दाखवा कुणी. आणि मला जर आमदारात व्हायचं दादा तर मी कोणत्याही पक्षात जाऊन मागच्या दारानं कधी बी आमदार होऊ शकतो ना. यांनी सोयाबीनला चांगला भाव द्यावा, यांनी कापसाला भाव द्यावा, यांनी पीक विमा द्यावा. आम्हाला शोक एका उपाशी राहायचा, किडण्या खराब करायचा. काय झालंय आमच्यामुळं जनाधार आम्हाला जो मिळतोय ना त्याच्यामुळे पुढऱ्यांची फाटलेली आहे. पण ठीक आहे, आमच्या बहिणीला तुम्ही दिले तर 1,000 रुपये करायचं तर जास्त द्यायचे होते. म्हणजे मला फिरू देता की नाही कुठं तुम्ही? बरोबर हे सातबारे केले का कोणाच्या नावाने? बिलकुल एक काम करा, सगळे मिळून मला अमेरिकेत पाठवून द्या. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाचे बोटं कापून आणले होते. आता हे आपल्यासारखी पुढऱ्याची अवलाद जर त्या काळात असती यांनी काय म्हटलं असतं, बोटच आणले मग मुंडकं नाही आणलं. मग कुठेतरी तुम्ही आंदोलन करता आणि मॅनेज होता असा आरोप तुमच्यावर वारंवार होत आलेला आहे. रविकांत तुपकर हा भाजपचा माणूस आहे, फडणवीसांशी त्यांची खूप जवळीक आहे आणि आंदोलनातून रविकांत तुपकर यांना मोठं व्हायचं शेतकऱ्याच्या जीवावर, असा आरोप रविकांत तुपकर यांच्यावर केला जातो. काय सांगाल? असं आहे की आमचे जे काही राजकीय विरोधक आहेत त्यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी त्यांच्याकडे दुसरं कुठलंही आरोप करण्यालायक माझ्यावर दुसरा कोणताही विषयच नाही त्यांच्याकडे. त्यामुळे अशा पद्धतीच्या रुमर्स पसरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं ते काम करतात. मला एक गोष्ट सांगा, या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आहुत्या दिल्या, बलिदान दिलं. इंग्रजांच्या तावडीतून देश सुटायला 150 वर्ष लागले. किती 150 वर्ष? एकाच आंदोलनातून एखादा प्रश्न सुटतो, लगेच प्रश्न सुटतो असं नाही. असं आहे की मी जे आंदोलन केले मी काही ना काही लोकांच्या पदरात पाडून दिलेलं आहे. अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला आम्ही गेलो, सरकारनं आमच्या बरोबर चर्चा केली तर बुलढाणा जिल्ह्याला 174 कोटी रुपयाचं पॅकेज आम्ही मिळवून दिलं नुकसानीचं. आम्ही आत्मदहनासारखं आंदोलन केलं बुलढाण्यामध्ये, आमच्यावर लाठीचार्ज झाला, गंभीर स्वरूपाचे खटले दाखल झाले, आम्हाला तुरुंगात टाकलं. आम्हाला आणि शेतकऱ्यांना खूप मारलं पोलिसांनी राज्यकर्त्यांच्या सांगण्यावरून, सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावर. त्यावेळेला 229 कोटी रुपये 2.5 लाख लोकांच्या खात्यामध्ये आम्ही मिळवून दिले. आंदोलनातूनच ह्या गोष्टी होऊ शकतात, लक्षात ठेवा. आणि 3 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा संविधान चौकात मी उपोषणाला बसलो होतो, मला पोलिसांनी अटक करून बुलढाण्याला माझ्या घरी आणून नजरकैद केलं आणि त्यानंतर सगळ्या राज्यातले शेतकरी रस्त्यावर आले, जाळपोळ झाली, तोडफोड झाली. त्यावेळेला केंद्र सरकारने चर्चेला बोलवलं, राज्य सरकारने चर्चेला बोलवलं आणि 23 लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यातीचा निर्णय घेतला. तेव्हा सोयाबीन 9,000 रुपयापर्यंत आणि कापूस 12-13 पर्यंत गेला. मग हे आमच्या आंदोलनाचं यश नाहीये का? मॅनेज होण्याचा प्रश्न येतो कुठे? आता मला सांगा, मी इथं उपोषणाला बसलोय, आता दुसरा दिवस आहे, लोक निवेदन देतात ठिकठिकाणी. आता कालपासून धावपळ सुरू झाली प्रशासनाची. सगळ्या कृषी सहायकांना याद्या तयार करायला सांगितल्या. पटापट आता खरीपाचे पैसे जवळपास टाकलेत त्यांनी, रब्बीचे पैसे टाकण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, म्हणजे धडपड करतायत. मग हे यश नाही का आमचं? आणि मला सांगा की किमान शेतकऱ्याचा आवाज बुलंद तर होतोय. सोयाबीनचा प्रश्न आजपर्यंत माध्यमांमध्ये कधी नव्हता, कापसाचा प्रश्न आजपर्यंत कधी माध्यमांमध्ये नव्हता, कधी पीक विमा कर्जमुक्तीचा प्रश्न कधी माध्यमांमध्ये नव्हता. मी सोयाबीनच्या आणि कापसाच्या भावाडीवर आणि मला पूर्ण करू द्या. मला एवढंच सांगायचं आहे की जे लोक माझ्यावर आरोप करतात त्या लोकांना माझं चॅलेंज आहे की तुम्ही एक पुरावा आणून दाखवा. जर फडणवीसांशी माझे संबंध असते तर मला 1 वर्ष तुरुंगात टाकण्यासाठी का सरकार मागे लागलं? माझ्या पत्नीवर गंभीर खटले दाखल केले, माझ्यावर गंभीर खटले दाखल केले, माझ्या कुटुंबातल्या लोकांवर केसेस केल्या आंदोलनाच्या माध्यमातून आणि सुमोटो पोलीस कोर्टात गेले आणि मला 1 वर्ष तुरुंगात ठेवा म्हणून मागणी केली. मी वरच्या कोर्टात जिंकलो म्हणून ठीक आहे. जर माझे त्यांचे संबंध असते तर मी त्यांना म्हटलं असतं की मला तुरुंगात का टाकता. आता आम्ही वर्षा बंगल्यावर आंदोलन करायला गेलो तर माझ्यावर केस केली कारण नसताना. आंदोलन व्हायच्या आधी मला कोर्टात हजर केलं. मग माझे संबंधास मी म्हणू शकलो असतो माझ्यावर केस करू नका. शेकडो केसेस माझ्यावर का दाखल होत आहेत ते लक्षात घ्या. मी एकही दिवस घरी नाही, मी सातत्यानं फिरतोय. राज्याचा कानाकोपरा मी पिंजून काढतोय आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा विश्वास आम्ही संपादन केला. एक गोष्ट अशी दादा की तुम्ही जर मॅनेज झाले किंवा कोणाकडून पैसे खाल्ले किंवा तुम्ही काही वेगळ्या गोष्टी केल्या, करप्टेड जर तुम्ही असले तर हे बरोबर सगळं माहित होत असतं लोकांना. आज महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास संपादन केला आम्ही प्रामाणिकपणाच्या जोरावर, इमानदारीच्या जोरावर. आणि माझं चॅलेंज आहे की माझी एक चूक दाखवा किंवा मी कोणाला मॅनेज झाल्याचं दाखवा, मी जाहीरपणे आत्महत्या करून भर चौकात. असे खोटे आरोप नका करू, पुराव्यानेची सांगा. विरोधकांकडून तसे आरोप केले जातात. काय झालंय, आमच्यामुळं शेतकऱ्यांचं एक संघटन उभं झालं. 2.5 लाख मतं इंडिपेंडेंट कॅन्डिडेटला पडले. त्याच्यामुळे या पुढऱ्यांच्या बुडाखाली आग लागलेली आहे. यांची आग होते की रविकांत तुपकर सारखा एक सामान्य घरातला पोरगा, ज्याचे आईबाप शेतात जातात, असा पोरगा
जर एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं संघटन या महाराष्ट्रामध्ये उभं करू शकतो, प्रस्थापितांना आमच्यासारखे सामान्य लोक खुर्चीला लावून नाही पाहिजे. तोच माझा मुद्दा आहे. खरं तर तुमची शिकार केली जाईल आणि शिकार केल्याशिवाय मी रविकांत तुपकर यांना सोडणार नाही असं वक्तव्य लोकसभेदरम्यान एका नेत्यानं केलं होतं. शेतकरी नेते बऱ्याच ठिकाणी मोठे होऊ दिले जात नाही किंवा कुणाच्या डोळ्यात शेतकरी नेते खुपतात असं वाटतं तुम्हाला? प्रस्थापितांच्या डोळ्यात आमच्यासारखे सामान्य घरातले पोरं खुपतात. प्रस्थापित म्हणजे एकदा आमदार झाला, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, असं आहे की एकदा आमदार झाला, एकदा खासदार झाला. प्रतापराव जाधव, असं स्पेसिफिक प्रस्थापित म्हणजे कोण नेमकं? आता हे सगळे आपल्या जिल्ह्यातले नेते तर माझ्या विरोधातच आहेत ना, माझ्या बाजूला कोणच नाही. म्हणजे दाखवत जरी नसले तरी आतून ते माझ्या विरोधात आहेत. प्रतापरावांसारखे तर उघडपणे विरोधात आहेत. माझी शिकार करण्यासाठी संबंधित नेत्याचं तुम्ही ज्यांना सांगितलं त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच दिवशी, की माझी शिकार करायला तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. हिंमत असेल तर तुम्ही माझी शिकार करून दाखवा. महाराष्ट्रातला शेतकरी माझ्या बरोबर आहे आणि मी मरणाला न भिणारा कार्यकर्ता आहे. मरताव कार्यकर्ता. आता मी उपोषणाला बसलोय. हिंमत असेल तर करून दाखवा त्यांनी. बघा, तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याच्या जाऊन कानपटात मारू शकता, सोपं आहे. पण बिना अन्नाचं इथं बसणं ते काय आंदोलन असतं, हे काही सोपं आंदोलन नाही. सिंदखेड राजा, विशेषतः सिंदखेड राजाने तर ओसंडून प्रेम केलंय माझ्यावर, म्हणजे भरभरून प्रेम केलंय. सिंदखेड राजा, मेहकर, चिखली, बुलढाणा या 4 विधानसभेची जर का बेरीज केली तर या 4 विधानसभा मतदारसंघामध्ये मला प्रतापरावांपेक्षा 16,500चं लीड आहे. मी पुढे आहे. इथं नंबर 1 वर मी या 4 विधानसभा मतदारसंघात बेरीज केली तर नंबर 2 वर नरूभाऊ आहेत, नंबर 3 वर प्रतापराव आहे. मला कुठे आणि त्यांची लढायची इच्छा आहे पण तुम्ही- मला कुठे लढायचं किंवा मला लोक कुठे लढवतील हे मलाच माहित नाही अजून. हे ते वेळेवर बघू, किंवा लढवतील का नाही लढवतील हे मला माहित नाही. जनता जे सांगेल ते मी करेन. या आंदोलनाचा राजकीय अर्थ लावू नका. दर 15 दिवसाला मी आंदोलन करतो, दर 8 दिवसाला मी आंदोलन करतो. आम्ही रस्त्यावर असतो 22 वर्षापासून. मग तेव्हा निवडणुका असतात का? आम्ही नागपूरच्या संविधान चौकात 2 वर्षापूर्वी उपोषण केलं, 3 वर्षापूर्वी. मग आता काय तिथे लढायचं होतं का मला संविधान चौकात नागपूरच्या? बुलढाण्याला मी उपोषण केलं. वेळोवेळी आंदोलन करतात. नाही, सांगायचं राजकारणातनं मी बाहेर येतो. बरोबर आहे, आता शेतकऱ्यांचा नाही, विषय असं आहे की जोपर्यंत हे आंदोलन सक्सेस होत नाही किंवा आंदोलन संपत नाही तोपर्यंत मी राजकीय भाष्य करणार नाही असं मी ठरवलेलं आहे. आणि सगळ्यांना सांगतो, याचे राजकीय अर्थ काढू नका. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ हा नारा आम्ही दिलेला आहे. त्यामुळे लगेच इकडे उभं राहणार, लगेच तिकडे उभं राहणार. त्या मी ओरड मोर्शीला पण काही चक्र मारायचो आंदोलनाला, तर तिकडे पेपरवाल्यांनी 2019ला बातम्या दिल्या, रविकांत तुपकर इथं उभा राहणार. म्हाडा लोकसभेतून सुद्धा मी चक्र सुरू झालं तर तिथे उभं राहणार. म्हणजे मला फिरू देता की नाही कुठं तुम्ही? बरोबर का हे सातबारे केले का कोणाच्या नावाने? नाही, बिलकुल म्हणजे एक काम करा, सगळे मिळून मला अमेरिकेत पाठवून द्या. सगळ्यांना एवढी भीती वाटते सगळ्या नेत्यांना आमची. तर अहो, कधी कधी काही गोष्टी बिगर राजकीय अँगलला पण बघितल्या पाहिजे. आणि मला जर आमदारात व्हायचं ना दादा, तर मी कोणत्याही पक्षात जाऊन मागच्या दारानं कधी बी आमदार होऊ शकतो ना. तर ती सकारात्मक चर्चा झालेली होती, परंतु काही मंडळी राजीनामे घेऊन गेली, काही मंडळींनी माझ्या नावाला विरोध केला. कसं आहे दादा, राजकारणामध्ये मी काही कोणाच्या केळीचा बाग कापला नाही. उद्धव पण ठाकरे एखादा पाळला नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, पाळायला बंधन थोडीच आहे त्यांच्याकडे. मी काय त्यांच्या पक्षातलं थोडीच आहे. त्यांना या बाकीच्या मंडळींनी प्रेशर केलं, काही मंडळी राजीनामे घेऊन गेली. अच्छा. आता त्याच्यात खूप मोठं अंतर्गत राजकारण झालं. कसं आहे की रविकांत तुपकर जर आला तर आपलं दुकान बंद पडेल, रविकांत तुपकर आला तर आमचं नेतृत्व मागे पुढे होईल, अशी भीती काही लोकांना असते. त्याच्यातून कदाचित झालं असेल, पण ठीक आहे, माझं काही बंधन नाही, माझा काही राग नाही त्यांच्याबद्दल, कारण तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचे बोट कापून आणले होते, आता हे आपल्यासारखी पुढाऱ्याची अवलाद जर त्या काळात असती तर यांनी काय म्हटलं असतं? बोटच आणले, मग मुंडकं आणलं. मग आंदोलनातून 10 मागण्या केल्या 4 मान्य होतात, 7 मागण्या केल्या 5 मान्य होतात, असं असतं आंदोलन करणं. शहीद भगतसिंगाच्या काळात जर का ह्या औलादी असतात, यांनी भगतसिंगाला सुद्धा नाव ठेवलं असतं. आज मी एका सत्ताधारी आमदाराचं स्टेटमेंट वाचलं वर्तमानपत्रात की जर विमा मिळाला नाही तर मी त्या विमा कंपनीच्या कार्यालयात घुसेन. सत्ता तुमची, मुख्यमंत्री तुमचा, उपमुख्यमंत्री तुमचे, तुम्ही तारखा देऊ बेजार झाले. आता काय घुसता विमा कंपनी? याचा अर्थ सरकारमध्ये तुमचं चालत नाही, याचा अर्थ विमा कंपनी तुमचं ऐकत नाही, नाही तर तुमच्या कंपनीचं सॅटेलाइट आहे. अरे मी तर काहीच नाही ना, इतना क्यों डर रहे हमसे? आणि तुमचंही सॅटेलाइट असतं असंही बोललं जातं. कसं काय कंपनी आंदोलन त्यासाठी करता असं विरोध? मला सांगा, आंदोलन करून आम्ही विमा मिळवून देतो, मग सॅटेलाइटचा प्रश्न येतो कुठे? मला सांगा, आता कंपनीने पैसे दिलेले आहेत का? मग आता आम्ही आंदोलन केल्यावर आम्ही जर कंपनीचं गचांड पकडून पैसे मिळवून दिले तर आमच्या सॅटेलाइटचा प्रश्न येतो कुठे? अहो, त्या कंपनीला धारेवर आमच्या इतकं कोणी धरलं नाही आजपर्यंत. मी जेवढा यांच्या विरोधात बोलतो तेवढा कोणी बोलतो का सरकारच्या विरोधात? आज या विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवच्या विरोधात जेवढा मी बोलतो तेवढा बोलतो का या जिल्ह्यात कोणी? मायचा लाल म्हणून दाखवा कोणी. या सरकारच्या विरोधात, शिंदे सरकारच्या विरोधात जेवढा मी बोलतो तेवढं बोलतो का कोणी? या कंपनीच्या उरावर या जिल्हा प्रतिनिधीची बदली केल्याशिवाय मी इथून उठणार नाही हे सांगणार रविकांत तुपकर आहे. हे गेले होते बदली करा म्हणून त्याची जिल्हा प्रतिनिधी ऍक्ट्रॉसिटीच्या धमक्या देतो लोकांना. मी आंदोलनाच्या जोरावर त्याची बदली करून दाखवली, त्याला त्या कंपनीतून बाजूला केला, नवीन प्रतिनिधी इथं आला.
आम्ही यश मिळवलं लोकांच्या पदरामध्ये, लाट्या काट्या खाल्ल्या, आम्ही जेलमध्ये गेलो. रोष कुणाचा कुणावर आहे तुमचा नेमका? नाही रोष नाही, सरकारवर आमचा रोष आहे. प्रशासनावर आहे की पर्टिक्युलर विमा कंपन्यांवर आहे, आमदार खासदारांवर आहे, प्रतापराव जाधव यांच्यावर आहे, शिंदे साहेबांवर आहे? रोष आणि आमचा रोष सरकारवर आहे. आणि जे लोकप्रतिनिधी निवडून जातात त्यांनी हे काम केलं पाहिजे, ते करत नाही म्हणून आमच्यावर आंदोलनाला बसायची वेळ येते. आमचं दुखणं सरकारच्याच बाबतीत आहे, सरकारनंच हे केलं पाहिजे. आणि सरकार करत नाही म्हणून आम्ही बसतो. यांनी सोयाबीनला चांगला भाव द्यावा, यांनी कापसाला भाव द्यावा, यांनी पीक विमा द्यावा. आम्हाला शोक एका उपाशी राहायचा, किडण्या खराब करायचा? मला सांगा, एवढे गंभीर स्वरूपाचे खटले आमच्यावर दाखल केले. आम्हाला जर उद्या 10 वर्ष शिक्षा लागली एखाद्या केसमध्ये आणि तुम्ही म्हणता तुम्ही मॅनेज होता, मग हे खटले कसे दाखल होणार आमच्यावर? माझं चॅलेंज आहे या जिल्ह्यातल्या सत्ताधारी नेत्यांना की जरा एखादा मोर्चा काढा आणि दणकावून यांच्यावर लाठीचार्ज होऊ द्या. ढुंगणाला पाहिलं पळतील हे सगळे. काय झालंय, आमच्यामुळं जनाधार आम्हाला जो मिळतोय ना, त्याच्यामुळे पुढऱ्यांची फाटलेली आहे. त्यांनी जो उठाव केला तो जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी होता की ती गद्दारीच होती? शिंदेनी उठाव केला, तो शिंदेना मुख्यमंत्री होण्यासाठी केला. जनते वाचून शेतकऱ्यावर काय पडलेलं नाही. आमदारच विकत घेतले 50-50 कोटी रुपये, तर विषय संपला ना त्यांचा. हे बाकीच्या जनतेला काय जुमानतात ते? आणि हे आमच्या शेतकऱ्यांनाही माझं सांगणं आहे की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, रस्त्यावर उतरा. निव्वळ या पुटऱ्याच्या मागे त्या पुटऱ्याच्या मागे बंद करा धंदा. आणि यांनी या आंदोलनात साथ दिली तर आम्ही रस्त्यावर उतरू, नाही तर मग आम्ही घरी बसू. कुठपर्यंत करायचंय? लोकांची साथ पण मिळाली पाहिजे, मिळते आता चांगली साथ, पण अजून जोमाना मध्य प्रदेशमध्ये जसं झालं तशा पद्धतीने महाराष्ट्रात आंदोलन पेटलं पाहिजे. लाडकी बहीण योजना कोणी मागितली होती? काही मोर्चा निघाला होता एखादा? का काही आंदोलन झालं होतं? पण डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ही योजना आणली. पण ठीक आहे, आमच्या बहिणीला तुम्ही दिले तर 1,000 रुपये भिकाऱ्यासारखे, जरा जास्त द्यायचे होते, थोडे महिन्याला 10,000 तर करायचे होते. इकडं सोयाबीन कापसावर दरोडा घालायचा, सोयाबीन कापसाच्या भावात आम्हाला लुटायचं आणि त्यातलेच पैसे काढून म्हणजे 50,000 खिसा मारायला आणि यातले 500 रुपये इकडे द्यायचे उवाळणीमध्ये. असं धंदा सुरू आहे. बहिणीला दिल्याचं दुःख नाही, आनंदच आहे, पण जरा भावाचा विचार करा. आणि लाडका भाऊ बी म्हणू नका, सोयाबीनला कापसाला भाव द्या. मायच्या याची एका बी योजनेची गरज नाही आम्हाला. आईची शपथ भाऊ, काय काय म्हणणं तुमचं याच्यावर? काही गरज नाही आम्हाला, कोणतीच नको आम्हाला. फक्त सोयाबीनला चांगला भाव द्या, कापसाला भाव द्या आणि शेतीला कंपाऊंड द्या, पाणी आणि वीज द्या, विषय संपला. आम्हाला काहीच नको, कोणतीच योजना नको आम्हाला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ आणि मराठी जनता आपल्या या चॅनलवर मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रविकांत तुपकर मातृतीर्थ सिंदखेड राजा राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांच्या राजवाड्यासमोर उपोषणाला बसलेले आहेत. तेव्हा मराठी मंडळी चॅनलचे ऑनर आमचे मोठे बंधू परमेश्वर मेहत्रे यांनी रविकांत तुपकर यांची मुलाखत घेतलेली. यावेळेस तुम्ही भाजपची बी टीम म्हणून काम करतात का असे परखड प्रश्न विचारत तुपकरांची मुलाखत घेतली. तेव्हा निर्भीडपणे आणि रोखठोक प्रश्न विचारणारे परमेश्वर मेहत्रे यांना त्याच प्रकारे रोखठोक उत्तर देणारे रविकांत तुपकर यांची मुलाखत आता चांगलीच गाजली आहे. नेमकं रविकांत तुपकर काय म्हणाले हे तुम्ही पाहिलंच. सोयाबीन कापूस दर, पीक विमा अतिवृष्टीमुळे झालेल्या 100% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता जिजाऊंच्या पुतळ्याचं दर्शन घेत त्यांनी राजवाडा समोरील भागात हे आंदोलन सुरू केलंय. यावेळी बोलताना तुपकर म्हणाले की ही लढाई एकट्याची नसून संपूर्ण शेतकऱ्यांच्या न्याय हक्काची लढाई आहे. त्यामुळे आता नुसता पाठिंबा देऊ नका, तर या आंदोलनात सहभागी व्हा. आपल्या आंदोलनाचा श्वास सोयाबीन आणि कापूस आहे. आता आपला कोणी नेता नाही, त्यामुळे आपला लढा आपल्यालाच पुढे न्यावा लागणार आहे. आता सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसायचं नाही असं सांगत हे आंदोलन टप्प्याटप्प्याने पेटणार असल्याने त्यांनी जाहीर केलंय. शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अद्याप जमा झालेला नाहीये. ऑगस्ट पर्यंत पीक विम्याची रक्कम जमा होईल असं ते सांगत होते. तसेच राज्यभरात विविध ठिकाणी वेगवेगळी आंदोलने केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. गुरुवारी म्हणजेच आज सर्व शेतकरी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन त्यांनी दिलंय. शुक्रवारी महाराष्ट्रातल्या गावागावात प्रभात फेऱ्या निघतील. शनिवारी गावागावात ग्रामपंचायतीचे ठराव घेतले जाणार आहेत. तर रविवारी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची घोषणा यावेळी तुपकर यांनी केली आहे. समृद्धी महामार्ग देखील अडवू असं सांगत समृद्धी महामार्गावर बैलगाड्या घेऊन घुसा असा इशारा त्यांनी दिलाय. शेतकरी आणि शेतमजुरांनी या आंदोलनाला समर्थन दिलं पाहिजे. सपोर्ट फॉर फार्मर अशी एक मोहीम सोशल मीडियावर राबवा असं त्यांनी आवाहन केलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.